तर जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहोत डागबैरी या गडावरती. आपला प्रवास कसा होतो काय सर्व तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. आपल्यासोबत आज नेहमीप्रमाणे यश आहे आणि यशचा मामा आहे आपल्या प्रवासात. सुनील दादा आहेत आपल्यासोबत. तर आपला प्रवास आत्ता चालू झाला आहे. सकाळचे वाजले साडेसहा ना 6 वाजल्यात. जस्ट 6 वाजलेत, बरोबर 6 वाजलेत. 6 वाजता आम्ही आलो आहे. 5-5:30लाच आलो आहे आम्ही. थोडा वेळ झोपलेला, आराम केलेला, 10-20 मिनटं आणि निघालो आता परत. चालू झाला प्रवास आमचा. आता मागं बघू शकता मंदिर आत्ताच क्रॉस करून आलेलं आहे पुढच्या बाजूला आणि या साईडने निघालो आम्ही. त्या डोंगराच्या पलीकडे जायचं आहे, तिकडनं दाखवतो तुम्हाला कसं काय होतं आहे काय. कठीण चढाईमुळे व घनदाट जंगलामध्ये चकवा लागण्याच्या घटना असा हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध डागबैरी हा गड. ह्या गडावर आपल्याला कर्जत व पुणे मार्गाने जाता येतं. आम्ही पुणे मार्गाने गेल्यामुळे आमचा ट्रेक जांभिवली या गावातून चालू झाला. जांभिवली गावातून गडावरती पोचण्यासाठी आपल्याला 1.5 ते 2 तास लागतात. थोडंसं पुढं चालून आल्यावरती आपल्याला आता बघू शकता या साईडला असे दरी टाईप लागले. इथून आपल्याला पुढं जायचं आहे. इथून त्या साईडने असं खाली उतरून परत वरती जायचं आहे. तर चालतो आहे आम्ही आता. थोडे फोटो काढतात म्हणून थांबलो आहे. मस्त सकाळचं वातावरण. डागबैरी गडावरती चाललो आहे आम्ही. सुंदर असं वातावरण आहे, बघू शकता तुम्ही. हवा पण अशी गार सुटले. सकाळी आम्ही येत होतो तेव्हा खूप थंडी वाजत होती. आता हवा सुटली, मस्त जरा वाटते गार. चाललो आहे, जरा बॉडी गरम झाले तर गार वाटायला लागले हवा सुटले. ती पूर्ण जंगल ट्रेक असणार आहे आपला. जंगल चालू झाले आता. इथनं तिथं पुढं जायचं आहे, तिथनं परत जंगल चालू. उतार चढाव सर्व चालूच राहणार आहेत आपल्या. आता आपल्याला उन्हाच्या आधी पोचायचं आहे वरती, त्यामुळं थोडं फास्ट जायचं आहे. यश करवंद काढतो. इथली करवंदाची जाळ लागली आता आम्हाला. हे बघा करवंद लागले. या अशा पट्ट्या बांधलेल्या आहेत सगळ्या ठिकाणी आपल्याला दिशा दाखवण्यासाठी. आणि हा पूर्ण हे बघा सगळीकडं बांधलेल्या आहेत अशा भगव्या कलरच्या पट्ट्या. करवंद खाल्ली आहे 2-3 आता. चालतो आहे. थोडंसं पुढं चालत आलं. हे बघा आम्हाला काय दिसले. हे बघा डोळे आणि तोंडसारखा एखाद्या राक्षसासारख्या तोंडासारखा आकार दिसतोय कातळात पूर्ण. खाली बघू शकता तिकडं त्या साईडला तिकडं दिसतंय ना, तिथून आता आम्ही आलो इकडं वरती आता आलो आहे. 15-20 मिनटं झाली तिथून पूर्ण असं चालत आलो आहे. आता इथून परत खाली उतरायचं आहे आणि तिथून पुढं जायचं आहे. तिथून जरा रस्ता सापडणं कठीण आहे. त्या साईडला गाड्या दिसत आहेत ना, तो रस्ता दाखवतो तुम्हाला. ते बघा तिथं त्या गाड्या दिसत आहेत ना पुढं, तिथून खालच्या बाजूनी रस्ता गेला आहे. कारण 2-3 रस्ते गेले त्यामुळे कन्फ्यूज होण्यासारखं आहे. खालच्या बाजूनी रस्ता गेला मंदिराच्या त्या साईडने यायचं आहे आपल्याला. तिथं बाण दाखवलेत, व्हाईट चुन्याच्या ह्याच्याने बाण केलेले आहेत. त्या साईडने आपल्याला चालत यायचं आहे. बरोबर आपण रस्त्याला पोचू समोरच्या. हे बघा चालतो आहे आम्ही आता. आता आम्हाला पूर्ण जंगल लागलं आहे, बघू शकता पूर्ण जंगल आहे. आता पूर्ण उतरायचं आहे जंगल. त्याच्यानंतर खाली परत चढ उतार चालूच आहे. तर हा पूर्ण जंगल उतरायचं आहे खालती. तर सावली आहे म्हणून काय वाटत नाही आम्हाला. काय बोलतोय बोल. अशी जंगल तर आम्ही असल्या जंगलातून आम्ही तर फाटी घेऊन गेलोय. आमच्या गावाला तशी जंगल आहे, काय करायचं. ते पण डोक्यावर एवढं मोठं होतं घेऊन. केवढा लय मोठं असतं. फाटी काही बारीक असतात बघा. लोकांना काय माहिती, आम्हाला नाही माहिती. आम्हाला फाटी म्हणजे माहीत नाही म्हणजे आता जीव द्यायला लागेल मला इथनं. हां चालतो आहे आम्ही, जरा फास्ट चालतो आहे. आमच्या पुढं जास्त लोक नाही गेलेत, 4 ते 5 जण गेलेत.
अजून कसा पाऊस चालू नाही झाला त्यामुळं पावसाळी बेडकं बाहेर नाही आलेत अजून, म्हणून उन्हाळ्याचे आम्ही ट्रेक करून घेतो आहे. आम्ही पण आता भरपूर दिवसांनी आलो आहे. या यशला जरा कामातनं टाईम भेटत नव्हता, त्यामुळं जरा यायला भेटत नव्हतं आम्हाला. आता त्यांनी वेळात वेळ काढून आला आहे आपल्यासाठी, मग बोललो आता जाऊनच येऊया. आता आम्हाला हे बघा इथं काय दिसले, मोहीम. इथून आपली ह्या वर्षीची मोहीम गेलेली. आता आठवलं आम्हाला इथं दिसल्यावरती नाव. आपली भिवगडापर्यंत मोहीम होती 2026ची, ती ह्या वाट्यावरनंच गेलेली. अजून खालती आपल्याला असे मोहिमेचे फलक बघायला भेटतील, वाट दाखवणारे. अर्धा तास चालून जंगलात आपल्याला ढाकबैरी या गडाचा संपूर्ण नकाशा पाहायला मिळतो व या नकाशामुळे आपल्याला ट्रेक करायला सोपं जातं. घे रे बाबू तिथून. आता आम्ही वरती आलो आहे बघा. आता खिंड लागली आम्हाला. तुला खायचे ही खिंड उतरायची खालती, पूर्ण असा गोल फिरून गेल्यावरती तिकडं जायला आहे. आणि हा वरती रस्ता हा गडावरती जातो. आम्ही आता चाललो आहे गडावरती. गडावरतून आल्यावर आम्ही खालती खिंड उतरायला जाणार आहे. हे बघा केळी देत आहेत, ते भांडत आहेत. माकडांना केळी द्यायला लागलं आहे, ते भांडायला लागलेत. काही लोक चप्पल ठेवून गेलेत. आम्ही चाललो आहे आता वरती, बघू काय होतं आहे. वरतून आल्यावरती आम्ही खिंड उतरून खालती जाणार आहे. आता चालतो वरती. नाही जाऊया असंच, चला वर. चला. आता आम्ही वरती जातोय गडावरती. हा बघा पाणी टाकले. पूर्ण एकदम असा उभा आहे तेवढा पॅच मागचा. आता इथनं असं वरती चढून जायचं आहे. चढतोय वरती आम्ही. आता तुम्ही नीट सर, माझं काय नाही, तुझं काय नाही. हे बघा ते जातोय वरती गडावरती. चला जाऊया लवकर. उन्हाच्या आत आपल्याला वरतून खाली येऊन परत खिंडे उतरून खालती जायचं आहे. तर लवकरात लवकर जाऊन येऊया. समोर ते बारीक असे पांढरे पांढरे घरं दिसत आहेत ना, मंदिर आहे ते. तिथून आम्ही असं पूर्ण हा वळसा मारून पूर्ण असं फिरून आलो आता इथं. तर हा पूर्ण चढून आलो आहे. तर हा वरती जाणार आहे परत. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. परम पवित्र भगवा ध्वज की जय. चला आता आलो आहे आम्ही वरती गडावरती. बघू शकता मागं ध्वज फडकतोय. हां आता जरा वरती फिरतो. त्या साईडला तिकडं ना, त्या साईडला एक मंदिर आहे. आणि जाऊया आता थोडा वेळ बसूया इथं आणि मग जाऊया. त्याला जरा फोटो वगैरे काढतोय बघा, फोटोशूट चालू आहे. हे वाटतंय जवळ, पण जवळ नाही. उन्हात नाही येताना तुम्ही पाणी खूप घेऊन या. आत्ता तो एवढा ऊन लागला नाही अजून, ऊन चालू झाला नाही अजून पाहिजे तेवढा. पण तुम्ही येताना पाणी जास्त घेऊन येत जा. उन्हाळ्याचे दिवस आहेत. आणि इलेक्ट्रॉल पावडर वगैरे घेऊन येत जा. त्यामुळे कसं आपल्याला एनर्जी राहते. लिंबू पाणी वगैरे काय ना काहीतरी तुम्हाला असा वाटेल की आपल्याला काहीतरी एनर्जी पाहिजे, तर
त्या वस्तू घेऊन ये, एनर्जी आणि पियत राहा. आणि पाणी उन्हातनं जास्त घेऊन येत जा, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, काय सांगू शकत नाही आपण. पाणी नाही कमी पडतं कामा नाही. हे बघा मागणं चालत येत आहेत. चला चालूया आपण. आत्ता वरतून आलो आहे आम्ही आणि आता ही खिंड उतरतोय बघा. ही पूर्ण खिंड आता उतरून खालती जायचं आहे. आता ही खिंड उतरतो आम्ही. ऊन पण वाढलं आहे आता. हे बघा नजारा बघा इथनं, या खिंडीचा नजारा बघा. ही पूर्ण खिंड उतरतोय आता. चला उतरून खिंड उतरत होतो आता. हे बघा हा सगळ्यात लास्टचा म्हणजे ह्या खिंडीचा सगळ्यात कठीण पॉईंट आला इथं. खिंडीत लय कचरा होता, तो आम्ही आता जाळला आहे. इथं असं बाजूला साईडला एका जाळून टाकलं आहे सर्व कचरा, प्लॅस्टिकच्या बॉटल वगैरे. इथं पूर्ण खिंडीत कचरा होता, ते दिसलाय तो जाळून टाकला आता. आता आता उतरलो आहे खिंड. एकदम कठीण पॅच आहे हा, एकदम म्हणजे एकदम कठीण आहे. आता सगळ्यात कठीण पॉईंटला जाणार आहे आम्ही. हे बघा आपले साथीदार, आपले आजचे साथीदार येत आहेत, पाणी पित आहेत. सगळ्यात कठीण जातो आता समोर. तुम्हाला समोरच्या थरारक अशा व्हिडिओ दाखवतो, जेवढ्या माझ्या फोनमधनं शूट होतील तेवढ्या, कारण आपल्याकडं काय ड्रोन वगैरे काय नाही. जेवढ्या फोनमध्ये शूट होतील त्या व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. चला लय कठीण आहे, लय कठीण आहे. माकडं बघू शकता किती. वरती ट्रॅफिक जाम आहे. वरनं तुम्हाला एक व्ह्यू दाखवतोय बघा. हा बघा दोघं खालती आहेत, ते येतात आता वरती. मी पुढे आलो, जातो वरती, पण ठेवतो जरा ते. हे बघा आता जस्ट आलोय खाण्यावरती. हा मंदिर आहे इथं, धाकबैरी देवीचं मंदिर आहे.
सर्व कठीण चढ्या पार केल्यावर वर येऊन देवीचे दर्शन घेतल्यावर मनाला एक वेगळीच शांतता जाणवते व अजून गड किल्ले सर करायला ऊर्जा मिळते. इथं फलक लावले, तुम्हाला दाखवतो व्हिडिओ काढून. हे बघा, वाचा जरा. अजून एक बघा, पाण्यात डोकवल्यावर स्वतःचा चेहरा पाहून स्वतःला लाज वाटणार नाही इतकं तरी पाणी स्वच्छ ठेवा. आत्ताच उतरून खालती आलो आहे आम्ही. हे बघा उतरत आहेत. आम्ही उतरला, फोन काय धरायला भेटत नाही, पूर्ण कठीण आहे एकदम. एक असा उभा पूर्ण बांबू आहे आणि खालती उतरायला असे थोडे थोडे पॅच आहेत. त्याच्यात पाय ठेवून रशीला साखळीला धरून खाली उतरायला लागतो. त्यामुळं फोन खिशातच ठेवलेला. आता डायरेक्ट उतरलो आहे बघा. आता हा एवढा पॅच उतरला नाही बघा, दोघं उतरत आहेत, दाखवतो. हे बघा, हा एवढा पॅच उतरला की खालती मग ती समोरची खिंड चढली की झाला मग पूर्ण. आता जंगलमध्ये पूर्ण हिरवळगार. एक नंबर ट्रेक आहे. तुम्ही पण या, तुमच्या मित्रांना पण घेऊन या, पण मजबूत घेऊन या जे आपल्याला सांभाळतील. आता ही खिंड चढायला घेतोय परत. हे बघा, तो राहायला एकटा, यश चढला वरती, मी आलो आहे. आता खिंड चढायला घेतोय. खिंड चढून वरती जो जंगल लागतो ना, तिथं मस्त झाडीत जरा खायला बसणार आहे. काय खाल्लेलं नाही आम्ही. वरती गेलेला जरा सावलीत जातो. वरती गेलेला आम्ही, मंदिरात दर्शन वगैरे घेतलेला आणि थोडा वेळ बसलेला, पाणी प्यायलेलं. थंडगार पाणी आहे. 2 टाके आहेत पाण्याचे, एक स्वच्छ आहे, दोन्ही स्वच्छ आहेत तशा बघायला गेला तर. पियायच्याच आहेत, एक वापरण्यासाठी आणि एक पिण्यासाठी आहे. 2 टाके आहेत. आता चाललो आहे चढायला आम्ही वरती. बघू आता वरती गेल्यावर जंगलात तिथं आम्ही खाल्लेलं नाही का, आता भेळ बनवून खायचे तिकडं आम्हाला. काय बोलतोय? हे बघा यांचे पराकष्ट बघा आजचे. हां, तो बघा. ही बघा हाडा मासाची ट्रॅकिंग बघा, हाडा मासाची. ते खिंड उतरून आम्ही आता आलो आहे. मगाशी आपण इथनं गेलो ना त्या ठिकाणी. हे बघा येऊन बसलो. आता कांदा बिंदा कापतोय. आता भेळ बनवतोय. काय खाल्लेलं नाही आम्ही, बिस्किट खाल्लेलं फक्त. आता भेळ खाणार आहे. आता 5 ते 10 मिनटात आपण खाली उतरून जाऊ. ऊन खूप आहे आणि फोनला चार्जिंग पण नाही, त्यामुळं जास्त व्हिडिओ शूट करायला भेटत नाही. आणि आता आम्ही उन्हातनं निघालो आहे उतरायला, त्यामुळं जास्त शूट करायला भेटत नाही. आता खालती गेल्यावरती डायरेक्ट तर चालतो, जरा उतरतो. 10-15 मिनटं अजून चालायला लागेल, मग आपण जाऊ खालती. चला चालतो थोडं. आत्ताच आम्ही सर्व टप्पे पार करून येऊन बसलो इथं मंदिरात. बघू शकता तुम्ही मंदिरात. आत्ताच दर्शन घेऊन आलो आणि थोडा वेळ विश्रांतीसाठी बसलो आहे आम्ही. समोरचा गड दिसतो आहे ना, त्या गडावरनं पूर्ण आता आलो आहे. या साईडला पूर्ण खालती ऊन होता, त्या उन्हातनं येऊन आम्ही आता थोडा सावलीला बसलो इथं. आता थोडी विश्रांती करू आणि मग डायरेक्ट गाडी काढून घरी जाऊ. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय हनुमान.